तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्ममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आणि आपण तुम्ही म्हणसाल असं काय करतो, तर गाडी पुसतोय. गाडी पुसता म्हटलं ब्लॉग बनवू नाही का. तर आज सुरुवात केली आपण 7:51 झाले, म्हणजे 8 वाजता झाले. 8ला सुरुवात केली आणि आता बघू पहिली ऑर्डर कधी पडते कधी नाही. CNG जस्ट भरला आहे, नाश्ता झालेला आहे आणि आता फक्त जे आहे ते फक्त ऑर्डर पडायची देरी आहे. ऑर्डर एकदा पडले की भाऊ सुसाट, एकदा सुसाट निघली गाडी की थांबली नाही पाहिजे असं आपलं म्हणणं आहे. पण आपल्या हातात काय, आपल्या हातात फक्त मोबाईल आहे. सगळं असं साफ करायचं ना, किती घाण झालं तरी चालेल, पण रिक्षा साफ राहिली पाहिजे आपली. काय धुता येईल भाऊ, पॉझिटिव्ह वाईबसाठी करायला लागते, स्वच्छता ठेवायला लागते. आतलं साफ झालंय, पहिलं कधी रिक्षा साफ करताना सगळं आतलं बाहेरचं पुसून घ्यायचं, नंतर ना मग हुड पुसायचं, कारण हुडला लई घाण असतं, त्यामुळं कापड जास्त मळतं. त्यामुळे सगळं आतलं बाहेरचं, आतलं पहिलं हे करायचं, मग बाहेरचं, आणि मग नंतर ना हुड मारायचं. ही पद्धत आहे. तुम्ही म्हणसाल आम्हाला माहिती आहे, हे ज्यांना माहीत नाही हे त्यांच्यासाठी बरं का. असं व्यवस्थित चकाचक करून घ्यायचं का. ऑर्डर बी चकाचक पडले पाहिजे काय म्हणता. जागा नाही तरी बळत चाललं इकडं. कसं दिसतंय चकाचक. जेवढं मस्त साफ करतील तेवढं साफ करायचं. तर भेटूया पहिल्या ऑर्डरला, बघू चला. तर फायनली मित्रांनो आपल्याला ऑर्डर पडली आणि ड्रॉप झाली. 2-3 ऑर्डर पडले लागोपाठ, त्यामुळं टेकेला वेळ नाही भेटला. कुठनं पडले आता आठवत बी नाही. 3 ऑर्डर झाल्यात. उबेरचे 407 रुपये काहीतरी झालेत आणि एक रॅपिडोची पडली 80-90 रुपयाची काहीतरी. त्यात एक ह्या इकडं साईट चालू आहे नवीन सोसायटीची, तर तिथे एकाला सोडला, वर्कर लोकांना. आपण भाऊ भेदभाव नाही करत, ऑर्डर पडून त्याला सोडतो, कोणी असू दे. आपल्याला काय पैशाची मतलब आहे. तर 500 रुपये झालेत आता आपले, वाजल्यात 10:39. 500 रुपये झालेत. अजून 1000 रुपये कधी होणार. आता सीट मेंटेनन्स निघला आहे. आजची दिहाडी कधी निघणार हा. इसकी दिहाड़ी चालू हो गई. आपली दिहाड़ी कधी चालू होणार, चालू झाली पण होणार कधी बघू आता, कधी होते कधी नाही. तर आय होप लवकरात लवकर 1000 रुपये होय. भेटूया 1000 झाल्यावर. चला बघू कधी होते कधी. जस्ट आत्ताच जेवण झालेलं आहे ट्रेझर पार्कला, आणि आता आपण जाणार आहोत आपल्या अड्ड्यावर पलीकडे झोपायला. नाही रे बाबा, 700 रुपये झालेत. अजून 700-800 रुपये होणं म्हणजे खूप अवघड आहे. बघू कधी होतं कधी नाही. वाजल्यात बघा किती, 12-12:30 वाजलेत. तर मित्रांनो मग असे मी काय म्हणतो माझ्या बी लक्षात नाही, कारण ऑर्डर पडलेली आणि ती ऑर्डर आपण ड्रॉप केलेली आहे वाकडला. सिटीमधून ऑर्डर पडलेली आपल्याला. ऑर्डर झाली ड्रॉप, वाकडला आलेला आहे. वाजल्यात 1:51, 2 वाजत आले आहेत आणि झाल्यात 1000 रुपये. अजून 500 रुपये करायचे. तर भाऊ जी ऑर्डर पडेल ती घ्यायची भाऊ. 50-50 का आहे ना. मग अशी सिटीमध्ये होतो, सीन असं चालतं की रॅपिडोची ऑर्डर पडलेली 50-60 रुपयाची काहीतरी, आणि ती पिकअप करायला गेलो तेवढ्यात ही ऑर्डर पडली 200-250 काहीतरी. मग ती कॅन्सल मारली आणि इकडं आलो. भाऊ मी माझा प्रॉफिट बघणार, मी काय करणार. साहजिक गोष्ट आहे. तर 200-250 ऑर्डर पडत नाही, आणि ही आत्ता पडली तर मी काय सोडणार आहे का. तर आलं आता बघू. इथं सगळी लाईनच लागलेली आहे. पुढं सगळं कार रिक्षा आणि मागे एक रिक्षा आहे. निवांत बसलेत सगळे. ऑर्डर नाही म्हणून दुपारचे. पण मी काय करणार आता, जी पडेल ती ऑर्डर उचलणार आहे.
मागाशी जी ऑर्डर मागासवरून आत्ता क्लिक झालं मला ते काय होतं काय नाही. तर मगाशी असं झालं तर जेवण झालं आपलं आणि आपण भले रील बिल बघत असो तर इकडं ऑर्डर पडून जाते आपल्याला कळत बी नाही वाजत बी नाही. उबेरची ऑर्डर असं उबेर करते नेपोटिझम करते की ऑर्डर पडली तर वाजावी नेमकी म्हणजे कळलं तरी दाखवावी. पण काय काय ऑर्डर आपल्याला दिसत नाही आणि आपण बऱ्याच वेळा मी नाही का मला म्हणतो की माझ्या समोरनं लोक ऑर्डर घेऊन जातात. तर ते तसं होतं. कधी कधी मी असं ब्लॉग बनवत असतो किंवा काही करत मोबाईलमध्ये दुसरं काही करत बसलो असतो ना तर ऑर्डर इकडे निघून जातात. तर तुम्ही जर नवीन ड्रायव्हर असाल आणि तुम्हाला जर असं नवीनलाच हा प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे नाही पिकअप केली तरी परत तुम्हालाच ऑर्डर पडणार ती. कारण कंपनीला नवीन गाड्या लोकांना द्यायच्यात, जुन्या गाड्या नाही द्यायच्यात. सर्व्हिस चांगली द्यायची. भले तिकडे तुम्ही 14नी का पळा, मीटर 17नी पण तुम्ही 14नी पळा पण नवीन गाड्या पळवा. नवीन जर बिझी असतील तर जुन्या गाड्यांना ऑर्डर पडतात. तर तुम्ही जुने झालात 6-7 महिने तर तुम्हाला कळेल मी काय म्हणते काय नाही. आणि जुने झालं मग जर तुम्हाला ऑर्डर पडत नसेल तर माझ्यासारखं ब्लॉग नका बनवून बसू किंवा रील नका बघत बसू. म्हणजे मोबाईल बिझी नका ठेवू, उबेरचा डिस्प्ले चालू ठेवा आणि ऑर्डर बघा. तिथं कधी कधी पडलेली दिसेल असं उबेरवर लक्ष ठेवावं लागतं डोळे उघडे करून. ऑर्डर पडली की ॲक्सेप्ट करायची. कधी कधी सकाळचं नाही दुपारचं, सकाळचे मोठे ऑर्डर द्यायचे, दुपारचे 12 नंतरनं छोटे ऑर्डर बी मारायची. कारण छोटीला छोटी लागत आता मोठी कशी लागली मला तशी मोठे ऑर्डर बी लागतात छोटे छोटे करून. मी तुम्हाला पहिले माझं नेमकं तसंच आहे. सकाळी मोठ्या मोठ्या होतं 100च्या पुढं आणि दुपारनंतर 50-100 मध्ये काय होईल ते होईल. पण 12-1 पर्यंत 1000 रुपये झाले पाहिजे या हिशोबाने बघा. 12-1 पर्यंत 1001 रुपये झाले मग 400-500 पैसे भेटते. 50-50 मग घरी जायला मोकळा आहे ना. जर जास्त करायचं असेल तर करू शकता. मग भविष्यात बघा मग तुम्हाला त्रास. मित्रांनो आपण ऑर्डर मारत आलेलो आहोत ह्यांच्या वडीला. इकडं IT इंडस्ट्री मागं आता एकाला सोडला आणि अवघड आहे. हातपायले दुखतात. मात्र झालं रे एवढंच. थकलेल्या बाबाची कहाणी. कसलं थकलोय. 2:30 वाजल्यात, 1100 रुपये झाल्यात, अजून 400 करायच्यात. आत्ता 200ची ऑर्डर पडलेली जस्ट पिक केली आणि अनपिक झाली. काय झाली काय माहिती, बसली नाही. आणि ह्याच्या अगोदर 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर का 2 किलोमीटर अगोदरच एक पिकअप होता मला जो मी ॲक्सेप्ट केला होता 100 रुपयाचा रॅपिडोचा. पण मी थोडा 2 किलोमीटर पुढे आल्यामुळे त्यांनी उडून टाकला. त्यांना लागला फी 15 रुपये माझ्या चुकीमुळं. असं त्यांचं म्हणणं असेल की बाबा त्यांनी फोन तरी करायला पाहिजे ना तू येतोय का नाही. पण मला असं वाटतं की त्यांना असं वाटतं की मी त्यांच्यापासून लांब चाललो आहे, हा काय येणार नाही, हा तर काय नाही का, असं त्यांनी गृहीत धरलं असेल की हा बाबा येणार नाही आहे कॅन्सल करा, किंवा हा लांब चालला आहे किंवा ह्यांना ऑफिसला जायला उशीर होत असेल त्यामुळे ह्यांनी केली कॅन्सल. एकदा विचारून घे बाबा किती वेळ लागेल तुला. कधी कधी मॅप जे दाखवतं ते खरं नसतं. बरेच जण म्हणतात आमच्यापासून तुम्ही 10 किलोमीटर लांब दिसत आहे आणि तेव्हा मी त्यांच्या सोसायटीच्या गेटवर असतो. असं सीन असतो. कधी कधी मॅपवर जर तुम्ही आम्हाला ट्रॅक करत असता ड्रायव्हर लोकांना ते कधी कधी मॅपचा फॉल्ट असू शकतो किंवा तुमचं अपडेट नसेल तर तसंही होऊ शकतं. तर तुम्ही मला म्हणते तुम्ही जो तुमचा ड्रायव्हर असेल तेव्हा त्याला फोन करून विचारा बघ तू येणार आहेस की नाही. हो म्हणत असेल तर ठीक आहे, नाही म्हणत असेल तर तुम्ही कॅन्सल करू शकता, तुमची मर्जी. उगाच त्यांनी मला विचारलं नाही काय नाही, डायरेक्ट परस्पर नाही का कॅन्सल केली. आता त्यांना 15 रुपयाचा फाईन लागला ना, मला काय लागला तेव्हा. मला माझे 15 रुपये भेटले. मी जाणार होतो ॲक्च्युली ह्यांना सोडून तिकडे जाणार होतं. 5 मिनटं लागलं असतं मला. 2 किलोमीटरला किती वेळ लागतो. एक तर पडत नाही इकडं ऑर्डर इकडं, कारण सगळ्या शिटाचा धंदा आहे. आत्ता एवढे जण हात दाखवतो ना मी खोटं नाही बोलत. 30 ते 40 लोक थांबलेली चौकात. अरे सोसायटीचं मला माहीत नाही कारण इथं भरपूर सोसायटी आहेत. एक प्रकारचं नेरेगाव काहीतरी एक प्रकारचं हेच आहे नाही का, नांदेड सिटी फुल मोठ्या मोठ्या सोसायट्या. तर सांगायचं एवढंच होतं की तुमचा कस्टमर तुमचं जर हे ड्रायव्हर असेल, तुम्ही ओला उबेर रॅपिडो काही करत असाल आणि तुम्ही स्वतःहून कधी कॅन्सल करू नका. त्याला समोरच्याला विचारा भाऊ तो येणार आहे का नाही. जर तुम्हाला घाई गडबड असेल तो नाही वेळ लागत म्हणत असेल तर जाऊ शकता तुम्ही कॅन्सल करून दुसरं बुक करू शकता. आणि जो येणार म्हणत असेल थोडा वेळ लागेल तर तुम्ही वाट बघा असं मला वाटतं. कारण
आम्हाला 1-1 तास कधी कधी बसायला लागतं, त्यामुळे आम्ही असं ॲक्सेप्ट करतो कधी कधी नाही का, 4-5 मिनटं अगोदरच, 1 किलोमीटर अगोदरच. आणि कधी कधी होतं असं की जिथं कस्टमरला सोडत जातो तो दुसरा कस्टमर बी तिथंच भेटतो कधी कधी. हे आमचं नशिबाचा भाग म्हणायचं. आणि तर मग घेऊन जातो आम्ही. पण आता ह्यावेळेस 2 किलोमीटर लांब होतं, आम्ही जाणार होतो, पण कस्टमरनी केलं कॅन्सल, काय करणार. जाऊ दे, काय हरकत नाही. बघू आता नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता ह्या सोसायटीला. आलतो एक ऑर्डर घेऊन, रावेतला आलो आहे. आणि झाल्यात आपले बघा 1300 रुपये. अजून आपल्याला 200 रुपये करायचे म्हणजे आपलं टार्गेट होईल आणि घरी जायला मोकळा का नाही. वाजले 3:41. रावेतला आला तर घराकडे कधी पडायची राव, वैताग आलाय. घराकडे पडली तर दिवस पावला. हे असले 40 वाले ऑर्डर नको, आता मी थकलोय. मला डायरेक्ट आता बुमकर चौक, कात्रज बित्रज पाहिजे. बघू आता काय होतं काय. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत चाकणला एका गावाकडे आलोय. आता जस्ट एका कस्टमरला सोडले आणि इथून ते कस्टमर गेले कारमध्ये. तर सीन आता असं आहे, आपलं टार्गेट तर झालं वाजले 5:30, पण आता चाकणवरनं घरी जायचं कात्रजला, जे की आहे 42 किलोमीटर. तर जरा अवघडच दिसते. रिटर्नला ऑर्डर पडून का नाही पडून बघू आता. पण इथनं हारायला लागलं, कारण घरी जायचं तर उशीर होईल. तर बघू मित्रांनो, आपण शीटं भरत आलोय. ऑर्डर एक पडली होती पण मिस झाली. गाडी चालवताना आता कसं पिकअप करणार ना. खराडीची काहीतरी ऑर्डर पडली 40 रुपयाची, पण पिक नाही बसला, काय हरकत नाही. आपण आता आलोय भोसरीला. भोसरीचं चौक आहे. मागं PM टेलिव्हिजन लागले. ते 70 रुपयाची ऑर्डर पडले. अजून 2-3 ऑर्डर पडलेले, पण ते मला चाकणला ओढत होते. पण मी म्हटलं नाही, मेरे को जाना है स्वारगेट. भोसरीपर्यंत येताना झालं 100-150 रुपये काहीतरी. मोजले नाही, आता घरी जाऊन मोजायला लागेल. माणसं कुठं मोजत बसतो रे. पहिले 4 बसलेले आणि 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 15, 150 रुपये काहीतरी झाले. तर वाजले 6:32 आणि आता भोसरीवरनं आपल्याला जायचं आहे घराकडे. बघूया ऑर्डर पडती का नाही. ज्यांना कोणाला वाटतं नाही का लांब जाऊन भाऊ फुल पैसा होईल, तसं नसतं. रिटर्नला पडत नाही, जाताना पडली तर नशीबच आहे. पण जर रिटर्नला बी बसली तर होऊन पिवळं. पण हे खूप कमी लोकांना असं होतं नाही का. त्या मागच्या वेळेस मला झालं, त्याच्या अगोदर नव्हतं झालं. आणि ह्यावेळेस बी नाही झालं. ह्यावेळेस मग मी डोकं चालवलं, शीटं भर चालवून. इकडं शीटाचा धंदा भरपूर आहे भोसरी साईडला. भोसरी, चाकण, मुळशी ते नाही का, MIDC भरपूर आहेत ना. आणि आत्ताच सगळ्यांची शाळा सुटलेली आहे, त्यामुळं. तर आता आपण जाऊ घराकडे, बघू काय भेटतंय. भेटलं तर भेटलं, नाही तर शीटं भरत वाकडेवाडी स्टँड द्या मला. तर फायनली मित्रांनो, आपण आलो आहे स्वारगेटच्या पुढं. आपण चालले आता पार्किंगकडे. आई ग, हातपाय दुखले ग. लांब जायचं सोपं नाही बाबा. रिटर्नला नुसतं शीटं भरत आलो आहे, लेखन शीटं भरत आलो आहे. भोसरीवरनं मला वाटतं काही भेटले, काही नाही भेटले. म्हणजे 2-3 भेटले, एवढे नाही भेटले. खडकीला आलो. खडकीवरनं मला एक जण भेटला, दगडूशेठला. नशीब मीटरनी 136 काहीतरी झाले त्याचे. आणि तिकडनं मग 2-3 कस्टमर भेटले स्वारगेटला. सोडले 50 रुपये लागले. स्वारगेटच्या पुढं आहे 25ला. आता इथनं आपण चाललो घरी. तर हा आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. चल बाय.